हाय, आम्ही निघालोय मूवी बघायला आणि हा मूवी आम्ही किती वर्षांनी बघतोय? फक्त 4 वर्षांनी मी मूवी बघणार आहे आज. सो इट इज गोइंग टू बी स्पेशल मूवी. चला बघूया कुठला मूवी बघतोय. खूप उत्साहाने मी सध्या जो रिलीज झालेला एक मराठी मूवी आहे तो पाहायला आले होते. पण किती रिकामी सीट्स आहे बघा. आणि मूवी पण ठीकठाक होता, पण एकदम 10च लोक होतो जेमतेम आम्ही. मूवी बघून झाल्यावर आम्ही गेलो फाउंटेन रेस्टॉरंटला, जे हुतात्मा चौकाच्या इथे आहे. आणि इथलं खासियत आहे ती म्हणजे सिझलर्स. फाउंटेन सिझलर्स हे खूप फेमस आहे आणि मी कितीतरी वर्ष जाते आहे तिथे, तर मला आवडतं. याचं ॲम्बियन्स पण खूप छान आहे. सगळीकडे ना मारिओ मिरांडाचे चित्र लावलेले आहेत, हे तुम्ही बघू शकता. खूप छान आहे, जुन्या काळचं एक लुक त्यांनी दिलेला आहे. मी ऑर्डर केलं होतं चिकन शॅशलिक सिझलर आणि माझ्या नवऱ्याने पनीर केलं होतं सेम, पण तो प्युअर व्हेज आहे त्यामुळे त्याने व्हेज सिझलर ऑर्डर केलं होतं आणि मी चिकन खाते त्यामुळे मी चिकनचं ऑर्डर केलं होतं. छान आहे, खूपच छान आवडलं. चिकन खूप सॉफ्ट आहे, चांगलं आहे. पेपर सॉस पण बोललं तरी पण तिखट नाही आहे, चांगलं आहे. राईस इज वेल कुक्ड आणि एकदम बॅलन्स्ड आहे. फाउंटेन सिझलर्सच्या समोर आहे ते मुंबई हायकोर्ट. सगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या इथेच होतात. हा जो परिसर आहे याला आता सध्या हुतात्मा चौक म्हणून ओळखलं जातं, परंतु पूर्वी हा परिसर फाउंटेन या नावाने प्रसिद्ध होता. जिथे दादाभाई नौरोजी यांचा पुतळा आहे त्याच्या मागे बरेचसे पुस्तक विक्रेते असतात. अर्थात ही ओरिजिनल पुस्तकं नसतात, फर्स्ट कॉपी असतात, पण बऱ्याचदा कधी एखादं रेफरन्सला वगैरे लागतं तर ते पुस्तक तुम्ही इथून नक्कीच घेऊ शकता. हे आहेत दादाभाई नौरोजी यांच्याबद्दलची माहिती. बघा, आता माझा नवरा सांगेल. इकडे लिहिले द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया बोलतो त्यांना. तर आता जे आपण ऐकतो की महात्मा गांधी, लोकमान्य टिळक वगैरे यांच्याबद्दल आपण जेवढं वाचतो त्याच्या पण खूप आधीचे दादाभाई नौरोजी आहेत, ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध अर्थशास्त्र आणि बाकीचे जी गणितं आहेत ते मांडून आधी त्यांच्याशी फाईट चालू केलेली. सो स्टार्टिंग जर बघायला गेलं तर हे आधी इंडिपेंडन्ससाठी यांनी खूप आधीपासून सुरुवात केलेली. एक्झॅक्टली इंडिपेंडन्स नाही बोलता येणार, पण ब्रिटिशांविरुद्ध चळवळीला. येस. हे आहे हुतात्मा स्मारक. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जेव्हा एकभाषिक राज्य महाराष्ट्र म्हणून निर्माण झालं पाहिजे, त्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांची आठवण म्हणून हे स्मारक इथं उभं केलेलं आहे. माझ्या मागे आहे ते फ्लोरा फाउंटेन दिसतंय, इथे जे मागे दिसतंय ते. आणि या बाजूला आहे हुतात्मा चौक. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे हुतात्मे शहीद झाले त्यांचं इथे स्मारक बनवलेलं आहे आणि हे दोन्ही इथे आहे आज. शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी याच्यावर छान लिहिलेलं आहे. अण्णाभाऊ साठे लिहितात या संदर्भात, अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून चंग, आला मैदानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली, माझी मैना गावाकडे राहिली. तर अण्णाभाऊ साठे यांनी असं सुंदर वर्णन केलेलं आहे सर्व यामध्ये. मुंबईचं देखील अगदी चपखल वर्णन केलेलं आहे. अशी ही माझी आवडती मुंबई आणि हा माझा आवडता परिसर, जिथे सगळ्यात महत्त्वाच्या वास्तू आहेत, जिथे महाराष्ट्रातले किंबहुना देशातले देखील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, अशी ही मुंबई. तर तुम्ही मुंबईतले असाल
तर मुंबईतला कुठला परिसर किंवा मुंबईची एखादी आठवण तुमची कुठली निगडीत असेल तर मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.